स्मिताने चांगले शिक्षण घेतले होते. मोठ्या शहरामध्ये तिला जॉब मिळाला. सौंदर्य, शिक्षण, वागणं, बोलणं याचा सुयोग जुळालेला असल्यामुळे तिला चालूनच लग्नाची अनेक स्थळं आली होती. त्यातल्या त्यात तिला साजेचा जोडीदार घरच्यांनी शोधून लग्न करून दिले. समोरची पार्टी त्यांच्या चांगल्या ओळखीची होती. पूर्वीचे जुने शेजारी होते ते. नंतर बंगले बांधले. पुन्हा त्यांची आवक जावक पण चालू होतीच. सगळे आनंदात होते. माहितीतली लोक आहेत, काही त्रास होणार नाही. स्मिता पण खुश होती. लग्न झालं. स्मिता सासरी गेली. सगळं कसं व्यवस्थित चालू होतं. सगळे खुश होते. एकटी स्मिता सोडली तर. दिवसेंदिवस स्मिता नाराज दिसू लागली. कोणाकडे काही बोलावंसं वाटत नव्हतं, कारण सगळेच ओळखीचे. पण स्मिताची आई आणि मैत्रिणी यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. शेवटी मैत्रिणींनी नाराजीचे सूर उघड केले. तिला बोलते केले. तिने पाढाच वाचला. ती म्हणाली, घरचे सर्व चांगले आहेत, पण माझा नवरा पण दिवसभर चांगलाच असतो. पण रात्री मात्र तो माझ्या खोलीत आल्यानंतर पहिल्यांदा कपाटाकडे जातो आणि काहीतरी सेवन करतो आणि बुटासहित पलंगावर आडवा होतो. कपाटाची चावी त्याच्याकडेच असायची. एक दिवस त्याला पकडायचं ठरवलं. तो कपाटाजवळ गेल्याबरोबर लगेच रंगेहात त्याला पकडलं तर तो ड्रगचे सेवन करत होता. त्याला कॉलेजपासूनची तशी सवय होती. मी पूर्णपणे हादरून गेले, कोलमडून पडले. सासूबाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, मला काहीच माहीत नाही. आमचा मुलगा तसा नाहीच. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो चांगलाच वाटणार होता, कारण तो दिवसभर सगळ्यांशी प्रेमळपणे, आपुलकीने वागत असे. त्याने स्पष्टपणे सांगितले की मी ड्रगशिवाय जगू शकणार नाही. माझ्या पुढे काय करावे हा प्रश्न होता. मी ठरवले, घटस्फोट देऊन चांगले आयुष्य जगायचे. आत्महत्या मात्र कधीच करायची नाही, कारण मला स्वतःचं एक कर्तृत्व आहे. स्मिताने योग्य निर्णय घेतला होता.